PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 26वा. लेखिका प्राची सोळे. थँक्स, मी निघते आता, बोलून काजल बाहेर निघून गेली आणि आदिराजने दीर्घ श्वास घेतला. त्याने मोबाईल हातात घेतला व एका फोटोकडे टक लावून पाहू लागला. ओठांवर मंद हसू आले. तो फोटो मैथिली राजेचा होता. कथा पुढे सुरू. घरी येईपर्यंत आदिराजचा विचार पक्का झाला. आईशी बोलून मैथिलीला घरी आणायची, तिची ओळख करून द्यायची. आई बोलेल तिच्याशी, रीतसर मागणीच घालायची. कार पार्क करून तो आत आला. नंदिनी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. तिने आदिला येताना पाहिले व फोन आटोपता घेतला. आदिराज, आज लवकर आलास? डॅडी पण आलेत का? नाही, माझी मीटिंग होती बाहेर, ती करून तसाच घरी आलो, तो म्हणाला. बस, तुला कॉफी सांगते. आता नको काही, डायरेक्ट जेवेनच. काय बनवलेस? त्याने विचारले. तुझ्या आवडीचं नॉनव्हेज. मस्त, पण आता थोडा वेळ इथे बस, मला तुला काही सांगायचे आहे. डॅडी येण्याच्या आत सांगतो, आदिराज म्हणाला. असं काय ते? सांग ना पटकन, मी ऐकते. त्याच्या बाजूला बसत नंदिनी बोलली. मॉम, तुला ती मॉलवाली मुलगी आठवत असेल ना? का नाही आठवणार? जिची शाळा आहे ती ना. तू आता शिवापूरला गेला होता तेव्हा तीही होती ना. आणि मला तीच सून हवे असेही तुला सांगितले. नंदिनीने सारा इतिहासच सांगितला. हो हो, समजलं. तर तिची आणि माझी चांगली ओळख झाली. खरं तर काल पण आम्ही भेटलो, डिनरला गेलो होतो. अच्छा, म्हणून काल भूक नव्हती का तुला? नंदिनी डोळे मोठे करत म्हणाली. हो, काल डॅडींशी थोडी बाचाबाची झाली, काही सुचत नव्हतं. राकेशही कामासाठी बाहेर होता. मैथिलीला कॉल लावला. दोघे भेटलो आणि खरं सांगतो, माझा त्रास, टेन्शन सारं विसरलो. खूप रिलॅक्स झालो. आई, तिच्या मनात काय आहे माहीत नाही, पण तू तिच्याशी बोल. सरळ लग्नाचंच विचार. तुला हवे ना ती सून, मग तूच पुढाकार घे. आधी बोलून गप्प झाला आणि नंदिनी खो खो करत हसत सुटली. हसून हसून डोळ्यात पाणी आले तिच्या, तरी हसत होती. जाऊ दे, तू हसत बस, मी जातो, आधी काही न समजून नाराजीने बोलला. तो उठू लागला आणि नंदिनीने त्याचा हात धरला. बस रे सोन्या, लगेच नाराज होतोस? नाराज नाही, पण तू का हसतेस ते तरी कळू दे. का नको हसू सांग? एवढा मोठा सक्सेसफुल बिझनेसमन तू, हे कमावलेलं शरीर, रुबाबदार डॅशिंग हँडसम मुलगा तू, आणि साधं एका मुलीशी बोलता येत नाही, प्रेमाची कबुली देता येत नाही. आता बोलताना बघ, तुझा बघत होते तुझा चेहरा, किती लहान मुलासारखा बोलत होतास. एवढासा चेहरा झाला होता. ते पाहून हसले मी. आय डोंट नो, बट मला काय वाटते माहिती आहे, जर तिचं उत्तर नाही असेल तर ते डायरेक्ट माझ्या तोंडावर नको. मी नाही ते सहन करू शकणार. आय रिअली डोंट नो अबाउट हर, पण मी तिच्यावर प्रेम करतोय, म्हणून ती काहीही सांगू दे, ते तुझ्या करवी येऊ दे माझ्यापर्यंत. आदिराज खूपच हळवा होत बोलला. नंदिनी गंभीर झाली. हा मुलगा तिच्यावर खूप प्रेम करतोय. जर ती नाही म्हणाली तर? किंवा तसा विचार केला नाही आहे, किंवा लग्नच करायचे नाही असं म्हणाली तर? मनातून नंदिनी थोडी घाबरली. सध्या त्याच्यात आणि विश्वनाथ यांच्यात चाललेलं शीतयुद्ध. परत आधी त्यांच्याशी त्याच मुलीसाठी खोटं बोलला होता, आता तिलाच सून म्हणून या घरी आणायचे तर काय प्रलय येईल. नंदिनी हादरली. एकीकडे नवरा, त्याचा मान सन्मान, तर दुसरीकडे मुलगा, त्याचं प्रेम. मधल्यामध्ये नंदिनी भरडली जाणार होती. मॉम, कसला विचार करतेस? आधी एक महत्त्वाची, या मैथिलीसाठीच तू त्यांच्याशी खोटं बोललास. कालच यावर वाद झाला तुमचा. त्यांना काय हवंय माहिती आहे ना? ती शाळा. मग हिच्याशी लग्न करायला ते संमती देतील याचा विचार केलास तू? नंदिनीने मुद्दा उपस्थित केला. याचाही विचार केलाय मी आई. उठून उभा राहत आधी गंभीर होत म्हणाला. कुठला? जर डॅडी नाही मानले तर मी हे घर सोडून जाईन, मैथिलीला घेऊन, आदिराज असे म्हणाला आणि पूर्ण ताकदीने नंदिनीने त्याला स्वतःकडे वळवलं. नजरेत राग, दुःख आणि अश्रू. ते पाहून आधीही सटपटला. आई, वाह रे माझ्या मुला, किती क्षणात बोललास, हे घर सोडून जाईन. असं बोलताना एकदाही माझा विचार नाही आला? जन्म दिलाय मी, तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले तुला. ज्यात तू खुश
तोच आनंद माझाही मानत आले. कायम तुझ्या बाजूने उभी राहिले, तुझ्या वडिलांच्या विरोधात गेले. का? कशासाठी केलं एवढं? एक दिवस तू असं बोललेलं ऐकायला? घर सोडून जाईल? या घरात जो तो आपला विचार करतोय, स्वार्थ बघतोय, आनंद शोधतोय. मग मी काय करावं? मी कुठला स्वार्थ बघू? सांग ना रे बाळा. मान्य आहे, तू प्रेम केलंस. प्रेम ही जगातली सर्वात सुंदर भावना आहे. प्रेमाने माणूस परिपूर्ण होतो. पण एका प्रेमासाठी दुसऱ्या प्रेमाचा बळी द्यायचा ही कुठली रे रीत? माझ्या प्रेमाचा न्याय कुणी करायचा? तुझे बाबा आयुष्यभर पैशाच्या अहंकाराच्या पाठी पळत आलेत. माझ्या मनाचा कधीच कुठला विचार केला नाही. फक्त भरपूर पैसा फेकला, पण त्या पैशाखाली माझा जीव गुदमरतोय हे कधी पाहिलं नाही. मी जगत होते, उभी राहत होते, केवळ तुझ्यासाठी. तो माणूस नाही, पण माझा आधी कायम माझ्यासोबत असेल, माझा आधार बनेल. पण खरी सारी खोटी स्वप्न होती ती. मृगजळासारखी कवटाळून बसली होती ना. जावळा जा, तू ही आनंद शोध. मी नाही अडवणार तुला. नंदिनी अविरत बोलत होती. अतिदुःखाने तिचं सारं शरीर थरथरत होते. डोळ्यातून येणारे अश्रू थांबत नव्हते की ती बोलायची थांबत नव्हती. लालबुंद चेहरा आणि त्यावरची अगतिकता काळीच पिळवटत होते. आपल्या एका वाक्याने आईला किती यातना होतील याचा जराही विचार केला नाही. जिच्या जीवावर आपल्या सुखाची इमारत बांधायला जातोय तिलाच इतका त्रास दिला. तिचा त्याग, दुःख काहीच कसं कळू नये. मुळात मी काल झालेल्या प्रेमासाठी आईला असं बोललोच कसा? अधिराज वेडा व्हायचा बाकी होता. त्याने मोठी चूक नाही तर अपराध, गुन्हा केला होता एका आईच्या प्रेमाचा. आई, तो इतकंच बोलला आणि तिच्या पायांना मिठी मारून रडू लागला. लहान मुलासारखा रडू लागला. मला मार, खूप मार, पण अशी रागू नकोस ग माझ्यावर. मी अजूनही तुझा लहान आदी आहे. बेल्टने मार, काठीने मार, पण माझ्यावर रागू नकोस. आई, चुकलो मी. प्लीज मला माफ कर. आणि जोपर्यंत तू माफ केलं असं बोलत नाहीस ना, तोपर्यंत मी तुझ्या पायांची मिठी सोडणार नाही. आधी हुंदके देत होता आणि नंदिनी विरघळली. शेवटी आईच ती. तिने खाली बसत आदिराजला मिठीत घेतले आणि आधीनेही आवेगाने तिला मिठी मारली. दोघे अश्रू ढाळत होतो. आई, चुकलो मी. चुप, काही बोलू नकोस. त्याचे डोळे साडीच्या पदराने पुसत नंदिनी गहीवरून बोली. मी तुला साधी चापटी मारली नाही आणि भले सांगतोय बेल्टने मार, काठीने मार. नंदिनी त्याचे गाल खिचत बोलली. मग आता मारच. तेव्हा मारलं असतंच ना तर आता असं बोललो नसतो. नाही रे राजा, त्या मारात फक्त धाक असता, प्रेम नाही. मला मुठीत राहणारा मुलगा नकोय तर माझ्यासोबत राहणारा हवाय. प्रॉमिस, तुला कुठेही सोडून जाणार नाही आणि गेलोच तर तुलाही घेऊन जाईन. मला माफ कर आई, खरंच चुकलो मी. आधीच्या डोळ्यात पाणी आले. माफ कधीच केले, आता हस पाहू. आय लव्ह यू मॉम. आधीने तिला मिठीत घेतले. मैथिलीला कधी घेऊन येतोयस मग? नंदिनीने हसत विचारले. तू सांग. परवान, तिला काय सांगायचे आहे ते तू बघ बाबा. इथे काय बोलायचे ते मी बोलेन, ती म्हणाली. डन. परवा दुपारी घेऊन येईन. आधी हसला. किती सुरेख प्रेमसंवाद सुरू आहे मायलेकात. छान छान. पण आधी तू तर खूपच स्मार्ट निघालास. जी शाळा मला हवे त्या शाळेच्या मालकिणीलाच या घरची सून म्हणून आणतोयस. या विश्वनाथ चौधरीचा तुझ्या बापाचा शब्द म्हणून. बंगल्याच्या भल्या मोठ्या दारामागे विश्वनाथ उभे होते. चेहऱ्यावर क्रोधाची सीमा ओलांडणारे भाव, ओठात छद्मी हसू. या विश्वनाथला कोणी क्रॉस करण्याची हिंमत केली नाहीये आणि माझाच मुलगा मला शहर देतोय. ठीक आहे, घेऊन ये त्या मुलीला. मी सुद्धा आहेच. कधी कुठे वार करायचा मला बरोबर ठाऊक आहे. विश्वनाथ मनातल्या मनात बोलत होते. क्रमश कथा कॉफी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे अधिकार माझ्याकडे. लेखीकडे राखीव. कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.